प्रश्न क्रमांक 51 म्हणते, खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्न क्रमांक 51 बेरीज वजाबाकीचा प्रश्न आहे. 32.8 भागेला 6.4 अधिक 0.41 भागेला 2.56. तर पहा, इथं खाली सुद्धा एका घरांतर पॉईंट आहे, वरतं सुद्धा एका घरांतर, म्हणजे हा पॉईंट कॅन्सल होऊन जाणार. इथं सुद्धा खाली 2 घरांतर पॉईंट आहे, हाही 2 घरांतर पॉईंट आहे, म्हणजे पॉईंट कॅन्सल होणार. म्हणजे आता आपल्याला संख्या उरते 328 भागेला 64 अधिक 41 भागेला 256. आता हे जर का सोडतो म्हटलं तर 328 64 न भागतो म्हटलं तर हे ते 5.125 आणि यानं जर का समजा 41 भागतो म्हटलं तर येते 0.160च्या जवळपास येते. आणि याची जर का बेरीज करतो म्हटलं तर याची बेरीज 5.28 काहीतरी घर येतात, म्हणजे जर का एकूण करतो म्हटलं तर 5.29, म्हणजे पर्याय क्रमांक 3 51 5.29. प्रश्न क्रमांक 53 म्हणते, एका रकमेचा 1/4 2% सरळ व्याजाच्या दराने उधार दिल्यास आणि शिल्लक रकमेचा 3% सरळ व्याजाच्या दराने उधार दिल्यास पूर्ण रकमेवर सरासरी टक्के व्याज किती म्हणते. तर पहा, एका रकमेवर किती म्हणते 1/4 म्हणजे 1/4 रक्कम किती टक्के दरानं 2% दरानं दिली आणि उर्वरित रक्कम म्हणजे 4 पैकी एक रक्कम त्यानं 2%च्या दराने दिली, परंतु उर्वरित मध्ये 4 मधून एक गेली तर उर्वरित रक्कम किती होणार 3/4. उर्वरित रक्कम 4 पैकी एक रक्कम दिली म्हणजे उरली किती 4 पैकी 3 उरली, म्हणजे 4 पैकी 3 रक्कम किती टक्के दराने दिली 3% दराने दिली, म्हणजे काय येणार 3%. म्हणजे टक्के तुमचे कडून येणार बे म्हणजे 2/4 अधिक 3 त्रिक किती होते 9, 9 किती होणार 4, 9/4 म्हणजे म्हणण्याचाच अर्थ जर आता तुमचा छेद समान आहे म्हणजे बेरीज 9 आणि 2 किती होणार 11/4. परंतु काय म्हणते सरासरी किती म्हणते. मग आता रक्कम किती आहे 2 रक्कम म्हणजे एक रक्कम आहे टोटल रक्कम किती आहे 2, म्हणजे सरासरीसाठी काय केलं भागिले 2. मग हा इकडे भागात इकडे गुणाकारात जाणार म्हणजे बरोबर 11/4 गुणिला किती होणार 2. ठीक आहे, मग 11 दुनी किती होते 22, 22/4 म्हणजे किती होणार 11/2 आणि 11/2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2.3/4 2.3/4 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54, एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यातील फरक 70 आहे. एका संख्येची 9 पट म्हणजे एक संख्या माहित नाही म्हणजे पकडू आपण x आणि याची 9 पट आणि याची 4 पट यातील फरक म्हणजे वजाबाकी. यातील फरक किती आहे, यातील फरक म्हणजे वजाबाकी हे किती आहे 70 आहे. म्हणजे माझा सोडवा 9x मधून 4x गेले 5x बरोबर किती येणार 70, म्हणजे x बरोबर 70 भागेला 5 म्हणजे किती आला 14. म्हणजे ते संख्या कोणती पकडली होती आपण समजा ते संख्या पकडली होती आपण x, म्हणून ते संख्या कोणती भेटली आपल्याला 14, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 4 किती येणार 14. प्रश्न क्रमांक 55 3 मुलांना 27 वह्या वाटल्या तर एक ग्रोस वह्या किती मुलांना वाटतील. तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे का एक ग्रोस म्हणजेच होते एक ग्रोस म्हणजे होते टोटल 12 डझन काय होते वस्तू होते, आणि 12 डझन म्हणजे एक डझन मध्ये किती वस्तू होतात 12 वस्तू होतात. तर मग 12 डझन मध्ये किती वस्तू होणार 12 गुणिला 12 म्हणजे किती वस्तू 144 वस्तू होणार. जर मग आता जर का विचार करतो म्हटलं तर 3 मुलांना किती वह्या वाटल्या 27 वह्या वाटल्या. 3 मुलांना 27 वह्या वाटल्या तर एक ग्रोस म्हणजे किती वह्या झाल्या मग 144 वह्या किती मुलांना वाटणार. हे काय झाली वही आणि इकडे झाले मुलं. ठीक आहे, मग याचा तिरपा गुणाकार होणार म्हणजे याचा गुणाकार याच्यासोबत आणि याचा गुणाकार याच्यासोबत, म्हणून 144 गुणिला 3 बरोबर 27 गुणिला x. ठीक आहे, तर मग हे सोडवतो म्हटलं 3 1 3 3 9 27 9 1 9 9 1 9 9 6 54, म्हणजे 144 वह्या किती मुलांना वाटणार 16 मुलांना वाटणार. म्हणजे प्रश्न क्रमांक 56, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 6859 आणि 9069 ला भाग दिले असता प्रत्येक वेळी 8 शिल्लक उरते. तर 6859 ले भाग दिला असता 8 शिल्लक उरते म्हणजे 6851. त्यानंतर 9069 ला भाग दिले असता प्रत्येक वेळी 8 उरते म्हणजे वजाबाकी जर करतो म्हटलं 9661. मग याच्यातला जर का आपण फरक काढतो म्हटलं तर याच्यातला आपला फरक येणार, याच्यातला फरक काढा. तुम्हाला
मसावी काढायचा सोपी ट्रिक सांगतो. याच्यातला फरक काढायचा, जर का आपण फरक काढतो म्हटलं तर ते 2210 फरक. मग पर्यायामध्ये जा. पर्यायामध्ये पहिला पर्याय म्हणते 87, दुसरा पर्याय म्हणते 221, तिसरा पर्याय म्हणते 36 आणि चौथा पर्याय म्हणते 172. तर मग हा जो तुमचा फरक आला, जर 3 संख्या असती तर सगळ्यात कमी फरक घेतला असता. आता इथं फक्त 2च संख्या, म्हणून या 2 संख्यामधला फरक किती आला? 2210. मग ह्या फरकाले आता तुम्हाला काय म्हणते? मसावी म्हणते. मसावी म्हणते म्हणून मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग गेला पाहिजे. म्हणून ह्या फरकाला मोठ्यात मोठी संख्या, याच्यापैकी सर्वात मोठ्या संख्येनं भाग जाणारी संख्या कोणती दिसते तुम्हाला? फक्त एकमेव 221. ह्या 221 नेले पुरेपूर भाग जाणार, म्हणून याचं उत्तर काय येणार? 221. त्याच्यापेक्षा कोणतीच संख्या नाही आहे मोठी की ज्यानं पूर्ण भाग जाणार. जर का समजा असती तर मग उत्तर काय असतं तुमचं? ते असतं. म्हणून मसावी काढायची एक शॉर्ट ट्रिक आहे, तुम्हाला सांगितली थोडक्यात. प्रश्न क्रमांक 57. एका जोडप्याचे 7 वर्षाआधी लग्न झाले तेव्हा त्यांची सरासरी वय 25 वर्ष होते. पहा, एका जोडप्याचे 7 वर्षाआधी लग्न झाले म्हणजे दोघं जण असं नाही, मग सरासरी वय किती होते? 25. मग सरासरी वय 25 होते. दोघं जण आहे जोडपे म्हणजे दोघं जण, म्हणून 25 गुणिला 2 म्हणजे एकूण वय किती होते यांचं? 50. म्हणजे 7 वर्षाआधी झालं. 7 वर्षाआधी झालं, आलं का लक्षात? मग 7 वर्षाआधी झालं तर मग आता मग 7 वर्षानंतर म्हणजे किती होणार? हे दोघे जण 7-7 वर्षानं वाढणार, म्हणजे टोटल वर्ष किती? 14. याची जर का बेरीज करतो म्हटलं किती आली? 64. जर मुलासहित तिघांची सरासरी, मुलासहित तिघांचे म्हणजे तिघांचे सरासरी वय किती आहे म्हणते? 22. म्हणून 22 गुणिला 3 म्हणजे किती होणार? 66. म्हणजे ह्या दोघांचं वय, म्हणजे हे झालं दोघांचं वय झालं, आहे नवरा आणि बायकोचं वय 64 झालं. मुलासकट वय किती झालं? 66. जर मुलाचं वय काढायचं तर 66 आणि 64चा फरक किती? 2चा. म्हणून मुलाचं वय किती येणार? 2 वर्ष. 59. प्रश्न क्रमांक 59 म्हणते 154 कोट पैकी लाल कोटच्या तुलनेत पांढरे कोट 3 कमी आहे. ठीक आहे. जर मग आपण विचार करतो म्हटलं लाल कोटच्या तुलनेत, मग तुलना कोणाची केली आहे इथं? लाल कोटची. समजा आपण लाल कोट पकडले x, लाल कोटच्या तुलनेत पांढरे कोट 3 कमी आहे, म्हणजे आपण पांढरे कोट जर का पकडतो म्हटलं तर x मायनस किती येणार? 3. परंतु हिरवे कोटच्या तुलनेत पांढरे कोट 5 अधिक आहे. परंतु हिरवे कोटच्या तुलनेत पांढरे कोट 5 अधिक आहे, म्हणजे हिरवे. आता हिरवे कोटच्या तुलनेत पांढरे कोट 5 अधिक आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ याच्यापेक्षा हे कमी आहे. म्हणजे इथं काय येणार? x मायनस 8. आता हे मायनस मध्ये आहे ना, म्हणजे बघून घ्या इथं लक्षात घ्या. पहा, लाल कोट किती झाले? x. ठीक आहे. परंतु पांढरे कोट त्याच्यापेक्षा काय? 3 कमी, म्हणजे मायनस x मायनस 3. परंतु हिरवे कोटच्या तुलनेत पांढरे कोट, हिरवे कोटच्या तुलनेत पांढरे कोट. आता इथं मायनस मध्ये, म्हणजे मायनस मध्ये जर का असलं तर काय असते? संख्या तेवढी मोठी असते. आल्या लक्षात? म्हणजे ही संख्या लहान झाली, ही संख्या झाली याच्यापेक्षा मोठी झाली. ठीक आहे. जर सर्व कोट लाल, हिरवे आणि पांढरे असतील तर लाल कोट किती? मग आता ही सगळ्याची बेरीज करा. x अधिक x मायनस 3 अधिक x मायनस 8 बरोबर एकूण कोट किती झाले? एकूण कोट आहे 154. हे जर का सोडतो म्हटलं x म्हणजे किती होणार? 3x. ठीक आहे. प्लस मायनस काय होणार? आपलं मायनस मायनस काय होणार? प्लस. 8 आणि 3 होणार 11, वजा बाकीचं चिन्ह बरोबर किती होणार? 154. म्हणजे 3x बरोबर हा जर का समजा इकडे नेतो म्हटलं काय होणार? बेरीज. म्हणजे 4 आणि 5 म्हणजे किती झाले? 165. आता 165 ले आपण हे भागाकारात 3 न्यू x बरोबर 165 भागीला 3, 3 15, 3 15. म्हणजे लाल कोटची संख्या किती होती आपली? 55. म्हणजे x तुमचा किती आला? 55. म्हणजे लाल कोटची संख्या होती 55. क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60 तुम्हाला बोर्डावर अशा प्रकारे दिलेला आहे. 1 अधिक 1 इथं 10 अधिक 1 छेद 10 अधिक 1 छेद 10. ठीक आहे. कंस कंप्लीट. अधिक कंसात 1 वजा 1 छेद 10 अधिक 1 छेद 10 कंस कंप्लीट बरोबर किती? हे तुम्हाला म्हटलं. पहा, हा प्रश्न एकदम सोपे. पहा, लक्षात घ्या. इथं जर का आपण थोडा विचार करतो म्हटलं तर इथं पहा, हे जो पूर्ण हा एवढा जो संपूर्ण भाग आहे हा प्लस मध्ये, आणि एवढा जो संपूर्ण भाग हा कसा आहे? मायनस मध्ये. म्हणजे प्लस मायनस काय होऊन जाणार? कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. सरळ सरळ मग हा इकडे 1 प्लस मधला आणि हा इकडे 1 प्लस मधला, एकाने किती होणार? 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर काय येणार? 2. एका संख्येच्या 50% मधून एक संख्या तुम्हाला माहिती नाही, म्हणजे समजा ती संख्या आहे तुमची x. ठीक आहे. मग एका संख्येच्या 50% म्हणजे भागेला 100. 50% मधून 50 वजा केले असल्यास 50 उरतात. 50 उरतात म्हणजे हे बरोबर किती आहे? म्हणजे 50. तर x बरोबर किती? मग हा इकडे मायनस, इकडे जाताना काय होणार? प्लस. म्हणजे हा 50x भागेला 100 बरोबर हा इकडे कितीला? 100 गेला. ठीक आहे. मग आता तुम्हाला x काढायचा, x तसाच ठेवा. म्हणून 100 हा इकडे भागाकारात, इकडे जाताना गुणाकारात गुणिला 100 होणार.
हा इकडे वरचा अंशाचा इकडे काय येणार छेदात, म्हणजे इथं काय भागीला 50. 50 दुनी 100, 100 गुणिला 2 म्हणजे x बरोबर किती येणार 200, म्हणजे ती संख्या कोणती येणार 200. प्रश्न क्रमांक 63. 50 पैशांचे 36 नाणे देऊन 2 रुपये रकमेची एकूण किती नाणी येईल? 50 पैशाचे किती नाणे दिले? 36 नाणे दिले. हे पैसे होय बरं, हे पैसे होय. मग 50 पैसे 36 नाणे, मग जर का गुणाकार करतो म्हटलं तर 5 × 30 ची शून्य आजचे आले 3, 5 × 3 15, 15 आणि 3 किती होणार 18, आणि हा एक शून्य, म्हणजे एकूण किती झाले? जर समजा 50 पैशाचे किती 36 नाणे दिले, म्हणजे एकूण पैसे किती झाले? आता याच्याजवळ 1800 पैसे झाले. 1800 पैसे झाले तर 2 रुपयाचे किती नाणे? 2 रुपये, 2 रुपये म्हणते. मग 2 रुपयाचे समजा मी पैशात रूपांतर करतो म्हटलं म्हणजे गुणिले काय लागणार 100, म्हणजे किती होणार आहे 200 पैसे. मग आता याला भागाकार द्या. हे 1800 पैसे 2 रुपयाचे म्हणजे तुम्हाला 200 पैशाचे नाणे तयार करायचे, म्हणजे भागेला किती 200. मग 0 0 0 0 कटला 9218, म्हणजे एकूण किती नाणे होणार? तर 9 नाणे होणार. या संख्येच्या 3/5 च्या 15/27 मध्ये 24 मिळवले. आता एका संख्येच्या, एक संख्या माहिती म्हणजे x, एका संख्येच्या 3/5 च्या 15/27 मध्ये, मध्ये म्हणजे जोडणे, ठीक आहे, मध्ये अर्थ काय होते जोडणे. 24 मिळवल्यास येणारी संख्या ही म्हणजे काय बरोबर, येणारी संख्या ही मूळ संख्या, मूळ संख्या काय पकडली होती आपण x, मूळ संख्येतून 12 वजा करून, मूळ संख्येतून 12 वजा करून येणारी संख्या एवढी असेल, म्हणजे म्हणण्यात अर्थ हे संख्या आणि हे संख्या काय आहे बरोबर आहे. मग आता आपल्याला सोडवणं आहे. मग आता सोडवतो म्हटलं तर पहा, इथं भागाकार जाते, इथं जर भागाकार देतो म्हटलं तर पहा 5 × 1 5, 5 × 3 15, ठीक आहे. मग 3 × 1 3, 3 × 9 27, ठीक आहे. 3 × 1 3, 3 × 3 9, म्हणजे इथे किती आला 1 गुणिले x म्हणजे x/3 बरं, हा 24, आता अधिक 24 बरोबर x - 12. मग हा 24 इकडचा प्लसचा इकडे त्यांना काय होईल मायनस होणार, आणि हा इकडे येणार, म्हणजे x/3 वजा x बरोबर -12, हा इकडे त्यांना काय होणार -24. जर काय सोडवतो म्हटलं तर इथं काहीच नाही आहे, म्हणजे समजा छेदात आपण पकडू 3, मग 3 गुणिले x म्हणजे इथं आपला इथं काहीच नाही, म्हणजे काय पडलं आपल्याला 1, 1 गुणिले x म्हणजे x, आणि 3 गुणिले 1 म्हणजे किती 3x/3 बरोबर मायनस मायनस काय होणार प्लस, 12 आणि 12 24, आणि 24 आणि किती होणार हे आपलं मायनस मायनस प्लस, म्हणजे किती होणार 36, ठीक आहे. मग 3x मधून 1x गेला, किती उरते तुमच्याजवळ 2x, 2x मायनसचा भागेला 3 बरोबर इथं -36, ठीक आहे. मग हे जर का इकडे सोडवतो म्हटलं तर -2x भागेला 3 बरोबर -36. मग तुम्हाला x काढायचा आहे तर x तसा ठेवा, इकडे न्या, पहिले तर मायनस मायनस तुमचा कडून जाईल. मग x बरोबर 36 गुणिला 3 भागेला 2, हे तर किती बे क बे, बे क बे, 8 16 18 3 किती होते 54, म्हणजे x बरोबर किती तुमचा 54, म्हणजे पर्याय क्रमांक 3 54 तुमचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 64 म्हणते 2⁴ गुणिला 8m याचा घात 2 बरोबर 2⁻22, तर m बरोबर किती? तर पहा इथं काय करून घेऊ आपण, बेस समान करून घेऊ. इथं 8 आहे, 8 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो 2चा घात किती आहे 3 आहे, ठीक आहे. म्हणजे इथं 2⁴ गुणिला इथं 2⁻3 आहे, म्हणजे हा 3 हा इथं याच्यासोबत गुणाकारात जाणार, म्हणजे 2m, इथं जर हा याच्यासोबत गुणाकार गेला तर म्हणजे 3 दुनी किती होणार 6, 3 दुनी 6 बरोबर 2चा घात किती झाला 22. आता तुमचा बेस काय झाला समान झाला, हा इकडे गुणाकारात इकडे भागाकारात न्या, म्हणून इथं 2m⁻6 बरोबर 2⁻22, हा गुणाकाराचा भागाकारात, इकडे 2⁻4, भागाकारात क्रिया कायची होणार, इथं भागाकारात क्रिया होते वजाबाकीची, म्हणून मग पहा हा 2m⁻6 जातच्या तसा, म्हणजे 2⁻22 याच्यात वजाबाकी होणार 22 - 4, मग 2⁻m6 बरोबर 2चा घात किती आला 18, मग तुमचा 2 2 कटून जाते. मग इथं 6 × 6 sin 18, म्हणजे m बरोबर तुमचा किती येणार 3, म्हणजे पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न क्रमांक 66 AOB चे पगाराचे गुणोत्तर आहे म्हणजे 2/3 आणि खर्चाचे गुणोत्तर आहे म्हणजे 2/5 बचत. पहा मी तुम्हाला याच्यातला एकदम शॉर्टकट सांगतो, एकदम शॉर्टकट, याच्यापेक्षा शॉर्टकट आहेच नाही. तर पहा नेहमी काय करायचं, दुसऱ्या गुणोत्तराचं अंतर किती येणार 2 आणि 5 मधलं अंतर किती येते 3, ठीक आहे. याच्यात बचत होऊन आली, वाढ होऊन आली, घट होऊन आली, किती रुपयाची होऊन आली
400 रुपये आणि दोन्ही गुणाकाराचे तिरपे गुणाकाराचं अंतर 5 दुनी किती झाले 10 आणि 3 दुनी 6 याच्या तिरप्या गुणाकाराचं अंतर म्हणजे किती होणार 4. मग भागेला काय करा 4 4 1 4 म्हणजेच म्हणण्याचा अर्थ 3 गुणिले 10 म्हणजे x बरोबर किती आला 300. x बरोबर किती आला 300. तर a चा पगार किती. मग हा a आहे आणि हा b आहे. हे कायचं गुणोत्तर आहे हे पगाराचं गुणोत्तर आहे हे खर्चाचं गुणोत्तर. मग a चा पगार किती दिला होता तुम्हाला 2 युनिट आणि x बरोबर किती निघाल 300 म्हणून 300 गुणिले 2 म्हणजे किती होणार याचा पगार 600 रुपये याचा पगार होणार. प्रश्न क्रमांक 68 5/x अधिक 3/x बरोबर 1. तर x बरोबर किती म्हणजे म्हणण्याचा अर्थ x जागेवर काय येणार की 1 येणार. तर आपण पर्यायापैकी जर पर्याय क्रमांक 3 जर ठेवतो म्हटलं तर 5/8 3/8 हे बरोबर 1 आला पाहिजे. मग तुमचा छेद समान आहे म्हणून काय होणार वरच्याची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी. छेद एकच वेळा लिहा 5 आणि 3 किती होते 8 8 भागेला 8 म्हणजे किती होते 1. म्हणजे इथं x च्या जागेवर तुम्हाला काय ठेवावं लागेल 8 ठेवावं लागेल म्हणून पर्याय क्रमांक 3 8. प्रश्न क्रमांक 69 प्रश्न क्रमांक 69 8 व्यक्ती बसलेले आहे म्हणते 8 व्यक्ती बसलेले आहे. समजा एक वर्तुळाकार मैदानाभोवती 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे बसलेले आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे बसले असताना मग म्हणते y q आणि r च्या मध्ये बसलेला आहे. y हा q आणि r च्या मध्ये बसलेला. समजा इथं r बसला असेल तर इथं q बसला असेल पण निश्चित सांगता येत नाही म्हणून इथं सुद्धा q बसवावं लागेल इथं सुद्धा तुम्हाला r बसवावं लागेल. मग p हा x आणि z च्या बाजूला बसलेला इथं x आणि z दिलेले म्हणून p सोडून द्या बसलेला नाही म्हणते. q च्या उजवीकडे z आहे. q च्या उजवीकडे जर q इथं घेतला तर q इथं येणार नाही म्हणून q च्या उजवीकडे z आहे म्हणजे q समजा इथं नाही आहे q 100% इथंच आहे. याच्या उजवीकडे z आहे म्हणजे इथं आपण z ले बसवू. x च्या डावीकडे आणि y x च्या डावीकडे आणि y उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. x च्या डावीकडे आणि y च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर s बसलेला आहे म्हणते. पहा x च्या डावीकडे आणि y च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे म्हणते s आणि x च्या काय म्हणते डावीकडे x ची समजा x x च्या डावीकडे हा बसलेला आहे s. p हा x आणि z ले लागून बसला म्हणजे p इथं बसला इथं कोण येणार w इथं कोण येणार w. तर याचप्रमाणे बैठक जर बसवली तर s च्या डावीकडे समजा हे सगळे बसले मग s च्या डावीकडे कोण येणार z. पुढचा x कोणाच्या मध्ये बसलेला आहे तर x बसलेला आहे w आणि s च्या मध्ये कोण बसलेला आहे s बसलेला आहे. त्यानंतर चेहरा जर का समजा आपण बाहेरच्या दिशेने केला तर w च्या उजवीकडे समजा बाहेरच्या दिशेने केला म्हणजे w इकडे पण म्हणजे उजवी बाजू कोणती येणार हे तर w च्या उजवीकडे कोण बसलेला आहे समजा तर w च्या डावीकडे म्हणते तर w ची डावी बाजू कोणती येणार जर समजा चेहरा बाहेरच्या दिशेने तर w ची डावी बाजू कोणती येणार p म्हणून w च्या डावीकडे कोण येणार p येणार जर समजा चेहरा बाहेरच्या दिशेने बसवला तर. तर वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. वर्तुळ पाकडीचा कोनाचे माप 720 असल्यास वर्तुळ पाकडी क्षेत्रफळ किती. तर पहा याचे एक सूत्र येते वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागेला 360 गुणेला 2 पाया r वर्ग. मग थीटा म्हणजे दिलेला काय याच्यात माप. थीटा म्हणजेच काय थीटा म्हणजे दिलेले माप मग दिलेले माप किती आहे आपल्याला 270 इथं 270 भागेला 360 गुणेला त्रिज्या किती दिलेली आहे 7 म्हणून इथं किती येणार पाया म्हणजे 22/7 त्रिज्या 7 गुणेला 7. मग हे सगळं जर का आपण सोडवतो म्हटलं तर पहा 7 7 तुमचा कटला. ठीक आहे 9 चौक 36 9 त्रिक 27. ठीक आहे मग हे जर का म्हणजे 30 गुणेला काय येणार 22 गुणेला 7 भागेला 40. हे जर का आपण सोडवतो म्हटलं पर्याय क्रमांक 1 म्हणजे पाहता तुम्हाला सोडून दाखवतो 0 0 कटला. हे जर का सोडवतो म्हटलं तर इथं पर्याय क्रमांक 1 तुम्हाला काय येणार 115.50 चौरस सेंटीमीटर. याचा गुणाकार भागाकार तुम्ही देऊन पहा म्हणजे किती येणार 115.50 चौरस सेंटीमीटर. क्रमांक 75 म्हणते 391/667 391/667 सरळ रूप द्या. मग आता या अशा संख्या तुम्हाला दिल्याच्या सरळ रूप कसं द्यायचं तुम्हाला एक बेस्ट ट्रिक सांगतो याची. तर पहा याच्यातला तुम्ही सगळ्यात पहिले फरक काढा 667
667 वजा 391 जर का आपण फरक काढतो म्हटलं, इथे किती आले 6. 6 मधून 9 जात नाही म्हणजे किती झाले 16. 16 मधून 9 गेली झाले 7. इथे किती झाले 276. 276 आता तुम्ही भागाकार द्या जिथपर्यंत तुमचा भाग जाते म्हणजे मूळ संख्या येईपर्यंत. जर काय आपण भाग देतो म्हटलं तर समजा आपण 4 ने भाग देऊ शकतो. 4 सख 24, 3 उरले 4 9 36 म्हणजे 69 पुन्हा आले 3 भाग देता येणार. 3 दुनी 6, 3 त्रिक 9 म्हणजे इथे किती आले 23. म्हणजे आता 23 तो भाग जाणार नाही कारण की 23 तुमची मूळ संख्या आहे. तर पहा आता इथे किती आहे 391 छेद 667. मग आता 23 न तुम्हाला काय करणार, या दोघांना तुम्हाला काय देणार, भाग देणार. मग आता 23च्या पाड्यात एकक अंक तुमचा 1 आला पाहिजे. जर आपण बोलतो म्हटलं तर 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 7 21 3 7 21 म्हणजे किती वेळा जाणार 7 वेळा. ठीक आहे 3 7 21 इथं किती आला 1 आला. ठीक आहे. मग त्यानंतर ह्याच्यात 2 तुमचे अंक उरले. मग या 2 अंकापेक्षा जास्त वेळा तुमचा भागाकार गेला नाही पाहिजे. मग 23 दुनी किती होते 46 परंतु इथे किती आहे 39. म्हणून इथं काय घाला कारण 23 1 23 म्हणजे इथे किती येणार 1. मग आता खालची संख्या असंच मग 3च्या पाड्यात 7 आला पाहिजे म्हणजे किती येणार 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 9 27 म्हणजे इथे गेला 9 म्हणजे हा 7 निपटला. त्यानंतर हा 23चा किती वेळा गुणाकार करणार, एक तर 66 येईल किंवा 66 पेक्षा कमी. तर 23 त्रिक जर का आपण करतो म्हटलं 3 त्रिक 9 आणि 3 दुनी 6 म्हणजे 69 जास्त होणार म्हणजे 23 दुनी काय होणार 46 म्हणजे इथे किती येणार 2. म्हणून आपलं संक्षिप्त रूप काय होणार 17/29. क्रमांक 76 2001चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता. तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कधी होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे म्हणण्याचा अर्थ 26 जानेवारी कधीचा होता म्हणते 26 जानेवारी सोमवारचा होता. तर त्याच वर्षी 15 ऑगस्टचा कोणता वार होता तर त्याच वर्षी 15 ऑगस्टचा. पहा जर तुम्हाला अशा प्रश्न आला समजा प्रजासत्ताक दिन आला म्हणजे प्रजासत्ताक दिन जानेवारी महिन्यात येते आणि ऑगस्ट महिना आणि स्वातंत्र्य दिन ऑगस्ट महिन्यात येते. जर तुम्हाला समोर जायचं असेल तर कोणतेही वर्ष असो लीप असो साधं वर्ष कोणत्याही वर्षात तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला 5 दिवस काय करा प्लस करा. मग सोमवारपासून जर का 5 दिवस जर का जातो म्हटलं मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे उत्तर काय येणार शनिवार. 5 दिवस समोर म्हणजे याचं उत्तर काय येणार शनिवार. जर तुम्हाला जानेवारी पासून ऑगस्ट जायचं असेल तर 5 दिवस पुढे जा आणि जर का तुम्हाला ऑगस्ट पासून जानेवारी जायचं असेल तर 5 दिवस काय जा मागं जा. तुमचं उत्तर 100% येणार म्हणजे येणार. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवर शत्रूचा टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर जातो. गोळ्याचा वेग किती. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ वेग विचारलेला आहे. वेग बरोबर काय होते अंतर भागेला वेळ. मग तुमचा अंतर दिला 105 किलोमीटर वेळ तुम्हाला किती लागते 3.5 सेकंद. हे जर का भागतो म्हटलं जर तुमचा भागाकार करतो म्हटलं तर येणार 30 किलोमीटर पर सेकंद. भागाकार जर करतो म्हटलं तर 14 पैकी 11 खेळाडूंची निवड करावी अशी निवड प्रक्रिया करता येईल. 14 पैकी किती खेळाडू करायचे 11. मग 14 पैकी तुम्हाला 11 खेळाडूची निवड करायची आहे. म्हणजे म्हणण्याचाच अर्थ किती खेळाडूचा फरक पडला इथं 3 खेळाडूचा फरक पडला. तर मग मांडताना असं मांडा लागते 14 फॅक्टोरियल. ठीक आहे छेदात 3 फॅक्टोरियल. इथं 11 14 पैकी किती निवड करायची 11ची निवड करायची म्हणून गुणिले 11 काय येणार फॅक्टोरियल. मग हे जर का सोडतो फॅक्टोरियल म्हणजे उतरता क्रम. आता याचा 14 गुणिले 12 गुणिले 13 14 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11. मग या 3चा उतरता क्रम 3 गुणिले 2 गुणिले 1. मग इथं 11चा उतरता क्रम 11. मग आता उतरता क्रम लिहितो म्हटलं इथं 11 10 मग इथे काय येणार 10 मग इथं काय येणार 9 मग इथं काय येणार 9. म्हणजे समोरची संख्या सारख्या चिन्ह म्हणजे हे लिहून काही अर्थच नाही आहे. म्हणजे मग आता 11 पर्यंत लिहा म्हणजे 11 11 तुमचे कुठून जाणार. मग इथं 14 गुणिले 13 गुणिले 12 भागेला 3 गुणिले 2 गुणिले 1. जर काय सोडतो म्हटलं 3 दुनी 6 साइन दुनी किती होते आपलं 3 दुनी 6 आणि साइन दुनी किती होते 12. जर का याचा आपण जर का गुणाकार करतो म्हटलं तर इथं 13 चोक किती होणार 52 2 हातचे आले 5 13 1 13 13 आणि 5 किती होणार 18 आणि 18 गुणिला म्हणजे 182 गुणिले 2 बेदुनी 4 18 दुनी 36 म्हणजे किती येणार 364. म्हणजे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 85 ए ऐवजी ई घेतला बी ऐवजी एफ घेतला ए ऐवजी ए बी सी डी ई म्हणजे किती घर पुढे गेले 3 घर. बी ऐवजी काय घेतला एफ बी सी डी ई आणि काय घेतला एफ म्हणजे 3 घर काय चालले पुढे चालले. मग त्याचप्रमाणे याच्यात सुद्धा एच ए आर
MONY याच्यासमोर 3 घरं जर का पुढे जातो म्हटलं, याच्या समोर जर का पुढे जातो म्हटलं L, इथे येणार E, मग V, मग QSRC म्हणजे पर्याय क्रमांक 3 LEVQSRC प्रत्येकी 3 पुढे जा. 8, 88, 888 या संख्या मालिकेतील पहिल्या 9 संख्या घेऊन बेरीज केल्यास बेरजेच्या सहस्त्र स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक यातील फरक किती? सहस्त्र म्हणजे किती होणार? तर सहस्त्र म्हणजे 1000 आणि दशक म्हणजे किती होते? आपला शतक म्हणजे किती होते? 100. तर पहा, म्हणजे असे तुम्हाला करून किती 9 संख्या घेणार. म्हणजे पहिले 9 संख्या म्हणजे 9 8 किती होते? 9 8 किती होणार? 72. म्हणजे 72 पैकी इथं 2 घेतले. मग हातचे उरले तुमचे 7. मग आता 8 गुणिले, मग आता 9 वेळा झालं, मग आता किती होणार? 8 वेळा 8 8 किती होणार? 64. 64 प्लस 7 जर का करतो म्हटलं तर 7 आणि 4 किती होते? 11. आणि इथं 6 ने किती झाले? 7 म्हणजे किती झाले? 71. 1 आजचाला पुन्हा किती? 7. त्यानंतर 8 गुणिले 7 8 7 होते 56. 56 प्लस 7 म्हणजे 56 प्लस 7 म्हणजे किती? 63. इथे किती झाले? 3. आजचा पुन्हा 6. मग 8 सकम 48. 48 48 अधिक 6 म्हणजे 8 म्हणजे किती झाले? 54. म्हणजे इथे किती आले? इथे किती आले? 54 4. म्हणजे एकक, दशक, शतक आणि हजार. आपले हजार आणि शतक पाहिजे. म्हणजे आपल्याला काय भेटलं? 4 3 1 2. म्हणजे हा तुमचा काय झाला? सहस्त्र. आणि हा काय झाला? तुमचा शतक. मग सहस्त्रचा स्थानिक किंमत येणार 4000. ठीक आहे. 1 2 3. आणि इथं किती क्रमांक? 4चा क्रमांक आहे. म्हणजे 4च्या अगोदर किती घर आहे? 3 घर आहे. म्हणजे 3 शून्य. आणि इथं 3च्या अगोदर 2 घर आहे. म्हणजे किती शून्य? 2 शून्य. म्हणजे हिची वजाबाकी करतो म्हटलं तर किती येणार? 3700. म्हणजे पर्याय क्रमांक 2 3700. क्रमांक 90. जर 5 अंक ठोकळ्याच्या पृष्ठभागावर येत असेल तर त्या तळाशी कोणता अंक येणार? पहा, तर या पृष्ठभागावर जर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसून आलं, पर्याय तुम्हाला दिसून आला, जर पृष्ठभागाचा जर का आपण इथे विचार करतो म्हटलं तर तिन्ही आकृतीत तुमचा कोणता अंक कॉमन आहे? 3 अंक कॉमन आहे. आणि 3 सोबत पहिल्या आकृतीत 1 आहे आणि 2 आहे. दुसऱ्या आकृतीत 6 आहे आणि 3 आहे. तिसऱ्या आकृतीत 3 आहे आणि 6 आहे. आणि चौथ्या आकृतीत कोण आहे? चौथ्या आकृतीत 2 आणि 1 आहे तुमच्या याच्यासोबत आहे. याच्यात आहे तिसरा आकृतीत 4 आणि 6 सोबत आहे. मग आता ठोकळ्यात कसं असते? जो अंक तुम्हाला इथं दर्शवून आला, म्हणजे एका ठोकळ्यात जो तुम्हाला अंक दिसून आला तो कधीच एकमेकाच्या विरुद्ध नसते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 3च्या विरुद्ध कधीच 1 येणार नाही, 3च्या विरुद्ध कधी 2 येणार नाही. ह्या ठिकाणी 3च्या विरुद्ध 3 येणार, 3च्या विरुद्ध 6 कधीच येणार नाही. 3च्या विरुद्ध इथं सोबत दिसून आला म्हणजे 4ही येणार नाही. म्हणजे 3च्या विरुद्ध 1 2 6 आणि 4 येणार नाही. मग उरली किती? ठोकळ्याचा जर का आपण बाजू काढतो म्हटलं तर या ठोकळ्याच्या बाजू किती असते एकूण? ह्या ठोकळ्याच्या आपल्या बाजू असते एकूण 6. ह्या ठोकळ्याच्या बाजू एकूण 6 असते. तर 6 पैकी समजा 4 संख्या तर 3च्या विरुद्ध येणार आहे. मग उरली संख्या कोणती? फक्त 1. कोणती? 5. तर 3च्या विरुद्ध काय येणार? 5. आणि 5च्या विरुद्ध काय येणार? 3. म्हणून पर्यायामधून तुम्हाला पर्याय क्रमांक 3 काय येणार? योग्य उत्तर येणार. 91. प्रश्न क्रमांक 91. दोन संख्यांचा गुणाकार 288 असून त्यापैकी मोठी संख्या लहान संख्यापेक्षा 8 पट आहे, तर मोठी संख्या कोणती? तर पहा, तर लहान संख्या तुम्हाला काढायला लागेल सगळ्यात पहिले. तर लहान संख्येचं सूत्र इथे पहा, लक्षात घ्या. लहान संख्या बरोबर 2 संख्येचा गुणाकार भागेला पट. वर्गमुळात इथे वर्गमुळात 2 संख्येचा गुणाकार भागेला काय येणार? पट. आणि मोठी संख्या जर आपल्याला काढायचं तर मोठी संख्येसाठी सूत्र यासाठी वापरता येईल. मोठी संख्या बरोबर 2 संख्येचा गुणाकार मोठी संख्या बरोबर 2 संख्येचा गुणाकार भागेला येणार लहान संख्या. तर पहा इथं लक्षात घ्या. मग 2 संख्येचा गुणाकार आपल्याला प्रश्नात काय दिलेला आहे? 2888. 2 संख्येचा गुणाकार प्रश्नात दिलेला आहे 2888 भागेला पट किती दिले? 8 पट. म्हणजे 8 न भागा. तर 8 आपल्याला आता लहान संख्या भेटून देईल. जर का समजा आपण काढतो म्हटलं तर 8 त्रिक 24. उरलं किती? 2. ठीक आहे, उरले 2. 8 त्रिक 24. उरले किती इथं? 8. तर भागाकार जर देतो म्हटलं तर किती आहे भागाकार? 2888. जर का आपण भागाकार देतो म्हटलं तर पहा, 8 1 8. 8 त्रिक किती झाले? 24. उरले किती? 4. ठीक आहे, 8 सखम 48. 8 1 8 म्हणजे किती येणार? 300
61. मग 361चा वर्गमूळ काढतो म्हटलं म्हणजे किती येते 19. म्हणजे लहान संख्या कोणती भेटली तुम्हाला 19. परंतु तुम्हाला मोठी संख्या विचार, मग मोठी संख्या काढायची असेल तर दोन संख्येचा गुणाकार भागिले लहान संख्या. मग गुणाकार किती येते 2888. ठीक आहे, भागेला काय येणार लहान संख्या म्हणजे 19 आणि 19 न जर का 2888 ला भागतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे किती येणार 152. म्हणजे मोठी संख्या काय येणार तुमची 152. पाण्याने पूर्ण भरलेल्या एका बादलीचे वजन 17 किलोग्राम आहे, तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 10 किलोग्राम आहे, तर पूर्ण भरलेल्या बादलीतील फक्त पाण्याचे वजन किती? तर पहा, अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन किती आहे 10, म्हणजे अर्धी भरली आहे तर 10 आहे. मग पूर्ण भरली असेल तर 10 गुणिले 2 म्हणजे किती किलोग्राम होणार 20 किलोग्राम होणार. परंतु पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन त्याने किती दिलेलं आहे पहिलेच ऑलरेडी किती दिलेलं आहे 17, म्हणून 20 मधून जर का आपण 17 वजाबाकी करतो म्हटलं तर किती किलोग्राम उरण आपल्याजवळ 3 किलोग्राम उरण आहे का. मग 3 किलोग्राम उरण 3 किलोग्राम उरलं. मग आपल्याला काय दिलेलं होतं पूर्ण पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन किती दिलेले होते 17 किलोग्राम. पूर्ण भरलेले बादलीचे वजन किती आहे 17 किलोग्राम आहे. ठीक आहे, मग याच्यात 3 किलोग्राम कायचं वजन आहे 3 किलोग्राम आहे. फक्त तुम्हाला काय म्हणते पूर्ण भरलेल्या बादलीत फक्त पाण्याचे वजन किती ग्राम आहे. मग 3 किलोग्राम हे कोणाचं वजन झालं समजा बादलीचं वजन झालं आणि पूर्ण पाण्यानं भरलेलं वजन किती झालं 17. मग पूर्ण पाण्यानं भरलेलं 17 आणि बादलीचं वजन 3 आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 17 वजा 3 जर का आपण करतो म्हणजे पूर्ण भरलेली बादली आणि फक्त पाण्याचं वजन. मग जर पूर्ण भरलेल्या बादलीमधून जर का आपण तुम्ही पाण्याचं वजन जर का वजा केलं तर 17 मधून 3 गेले म्हणजे किती उरते 14. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ त्या पाण्याचे वजन किती किलोग्राम राहील 14 किलोग्राम राहील. क्रमांक 94, एका खोक्यात 3 रंगाचे चेंडू आहे, 10 सोडून सर्व पांढरे. पहा 10 सोडून पांढरे किती आहे म्हणते पांढरे किती आहे 10 सोडून सर्व पांढरे. त्यानंतर 12 सोडून सर्व पिवळे, पिवळे तुमचे किती आहे 12. त्यानंतर 8 सोडून सर्व लाल, 8 सोडून सर्व लाल म्हणजे इथं 8, म्हणजे सगळ्याची काय करा बेरीज करा. 12 आणि 8 किती होणार तुमचे 20, 20 किती होते 30. मग 30. आता तुम्हाला जेवढे चेंडू दिसून आले त्याच्यापैकी काय करावं लागेल तुम्हाला एक कमीनं तुम्हाला भागा लागेल. म्हणजे तो 3 प्रकारचे चेंडू आहेत, एक कमीनं भागा म्हणजे 2 न भागा म्हणजे 10 भागेला ते 30 म्हणजे किती होणार 15. मग तुम्हाला विचारलं काय तर त्या खोक्यात पिवळ्या रंगाचे चेंडू किती दिले तुम्हाला 12 आणि आपण किती काढले एकूण 15, म्हणून 12 वजा 15 म्हणजे किती घेणार पिवळ्या रंगाचे चेंडू 3. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचे किती येणार 3. क्रमांक 95, तीन देशांच्या संघाच्या एका दिवशी क्रिकेट सामन्यात तिरंगी लढीत प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाशी 3 सामने खेळले तर एकूण किती सामने 3 संघात होतील. तर पहा, तर इथं थोडंसं करेक्शन म्हणजे कसं आहे संघाची तुम्हाला संख्या किती करावं लागेल 6. ठीक आहे, संघ किती दिलेले आहे 6, 3च्या ठिकाणी 6 करून घ्या. त्याचे एक सूत्र येते, तर खेळलेले एकूण सामने बरोबर एकूण संघ गुणिला प्रत्येक संघात एकूण खेळाडू. ठीक आहे, गुणिला प्रत्येक संघात एकूण खेळाडू संख्या. प्रत्येक संघात एकूण खेळाडू संख्या, प्रत्येक संघात एकूण खेळाडू संख्या कंस कंप्लीट भागेला काय येणार तुमचं 2. मग पहा एकूण संघ किती आहे एकूण 3 देशाचे संघ आहे. एकूण किती देश संघ आहे 3 देश संघ आहे. प्रत्येक संघात सामने किती झाले म्हणते एकूण 6 सामने झाले, म्हणजे गुणिला काय येणार 6. प्रत्येक संघात एकूण सामने एकूण संघ गुणिला प्रत्येक संघात एकूण सामने भागायला किती येणार 2. एकूण संघ आहे 3, एकूण सामने झाले 6, भागायला किती होणार 2. म्हणून इथं जर का 2 ने भागतो म्हणजे इथे आलं 3, 3 तर किती आलं 9. म्हणजे खेळलेले एकूण सामने किती येणार 9. म्हणजे पर्याय क्रमांक 4 9. अंतरावर 25 झाडे लावले आहेत. 8व्या व 15व्या झाडातील अंतर 42 असल्यास पहिल्या व शेवटच्या पहा 8 आणि 15 याच्या झाडातील अंतर कितीचे येते 42. म्हणजे म्हणण्याचा अर्थ झाडामधील अंतर कितीचं आलं 7 आणि या 7 झाडामधील एकूण संख्या झाडाची संख्या किती आली मधातली 7 आणि ह्या 7 झाडातील अंतर किती दिलं तुम्हाला 42 मीटर. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 2 झाडांमधील अंतर किती 7 कम 42 म्हणजे 2 झाडांमधील अंतर कितीचं येणार 6 मीटरचं. तर पहिल्या आणि शेवटच्या म्हणते म्हणजे म्हणण्याचा अर्थ
1 ते 25 म्हणजे पहिल्या आणि शेवटचे म्हणजे एकूण झाडे किती झाले मंदातले 24. 24 गुणिले 6, 24 गुणिले 6 म्हणजे किती येणार 144 मीटर. म्हणजे म्हणण्याचं पर्याय क्रमांक 4 काय येणार 144 मीटर. क्रमांक 97 दिलेली जी तुम्हाला वर्तुळाच्या बाहेरची संख्या दिसते, या सर्व वर्तुळाच्या बाहेरची संख्येची काय करायची बेरीज. वर्तुळाच्या बाहेरच्या संख्येची बेरीज आणि बेरीजचा वर्ग तो तुम्हाला काय दिलेला आहे वर्तुळाच्या आतमध्ये दिलेला आहे. मग जर का त्याचप्रमाणे जर का विचार करतो म्हटलं तर 6चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 1चा वर्ग. ठीक आहे. मग याप्रमाणे जर विचार करतो म्हटलं तर 6चा वर्ग किती येणार 36, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 आणि 1चा वर्ग किती होते 1. आणि ह्या सगळ्याची जर का बेरीज जर आपण करतो म्हटलं ठीक नाही, एकूणची काय करायची बेरीज, एकूणची बेरीज करायला लागून तुम्हाला बेरीज आणि वर्ग आहे म्हणून पहा 6 अधिक 4 अधिक 5 अधिक 1 याची बेरीज 6 4 10 5 15 आणि 1 16 आणि 16चा जर का वर्ग करतो म्हणजे किती 256. म्हणजे कंसात म्हणजे वर्तुळाच्या मधात प्रश्नचिन्ह जर की 256. गोपाल मोहनपेक्षा मोठा आहे. गोपाल जो आहे गोपाल मोहनपेक्षा मोठा आहे म्हणजे मोहन लिहिला इथं कोण लिहिला गोपाल लिहिला. मोहनपेक्षा मोठा आहे परंतु रामपेक्षा लहान आहे कोण गोपाल. परंतु रामपेक्षा लहान आहे कोण गोपाल. मोहन सोहनपेक्षा मोठा आहे. मोहन हा सोहनपेक्षा मोठा आहे. सोहन समजा इथे येणार तर सोहनपेक्षा मोठा कोण आहे मोहन. मोहन हा सोहनपेक्षा मोठा आहे परंतु रामपेक्षा लहान. परंतु रामपेक्षा काय लहान आहे मोहन. बरोबर आहे. तर सर्वात मोठा कोण आहे तर सर्वात मोठा कोण येणार राम येणार. चिन्हांची अदला बदल म्हणजे 48 प्लस 16 भागेला 4 मायनस 2 गुणिले 18 म्हणजे इथं तुम्हाला चिन्हांची अदलाबदल करायची आहे. प्लसच्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला भागाकार करायचा आहे. त्यानंतर भागाकारच्या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करायची आहे. वजाबाकीच्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकारच्या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे. मग हा जर का कंचे भागू बेवच्या नियमानं जर का चलतो म्हटलं तर 16 1 16 16 तरी किती होते 48 वजा 4 गुणिले 2 म्हणजे किती 8 अधिक 16 मग म्हणजे वजा 3 जर का समजा 18 आणि 8 किती 18 आणि 3 किती होणार 21. 21 मधून जर का तुमचे 8 गेले तर किती उरते 13. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार तुमचं 2 म्हणजे किती येणार 13.